आज मी बनवते घरच्या स्वयंपाकाच्या सुगंधातला राजा अर्धा किलो व्हेज दम बिर्याणी। 5 ते 6 कांदे कापून घेतलेले आहेत। कांदे असे उभे कापायचे, भिजत ठेवणार आहे। आता हे तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत। आता इथे मी घेतले आहे फ्लावर थोडी घेतली, एक बटाटा घेतलाय, वाटाणे घेतले, एक अर्धा गाजर घेतलाय आणि थोडी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता, म्हणजे शिमला मिरची वगैरे पण घेऊ शकता। आता इथे मी याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली 1 चम्मच, 1 चम्मच हिरवी चटणी आहे आणि 2 चम्मच मी इथे दही घेतलेला आहे, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मसाला। इथे धना जिरा पावडर टाकून घेतले अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता इथे मी झाकून ठेवणार आहे। आता अर्धा तास झालेला आहे आणि आता मी तांदूळ उकडायला ठेवणार आहे। तर त्यासाठी मी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये मी पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडे खडे मसाले। आता घरात जेही खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता। मी ते 3 इलायची घेतली आहे, 2-3 मिरे घेतले, ते 1 लवंग घेतली आहे आणि 1 चक्री फूल घेतलंय आणि 2 तेजपत्ताचे पाने घेतलेत। आता थोडंसं तर खूप छान दम बिर्याणी होणार आहे आणि टेस्टी पण होणार आहे आणि खूप साधी सोपी पद्धत आहे। अगदी नवशिकेही करतील याला। अशा प्रकारे मी ही भाज्या पण याच्यात मिक्स होतील, तर तुम्ही अर्धा किलोचं प्रमाण याला बोलू शकता। इथे ना तांदूळ शिजून घ्यायचा आहे, 90% तांदूळ शिजून घ्यायचा आहे आणि 10% ठेवून कच्चा ठेवायचा आहे, कारण आहे। आता इथे कांदा, टमाटर आणि कोच करायचा आहे। थोडंसं याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि आता याच्यावर भात टाकून घ्यायचा आहे। आता हे शिजवलेला भात ना मी याच्यावर टाकून घ्यायचा आणि पसरून घ्यायचा। इथे थोडासा तो तळलेला कांदा घेतलाय मी, याच्यावर टाकून घेतलाय, थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि हा शिजून घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे। मीठ हे याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यातल्याच पाण्यामध्ये मी थोडंसं लाल कलर आणि थोडा हिरवा कलर मिक्स केलेला आहे, तर थोडंसं केसर टाकायचं आणि ते तुम्ही याच्यात टाकू शकता। आता हे 1 चम्मच मी टाकून घेतला आहे फूड कलर आणि याच्यावर आता तळलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। पाहिजे तर तुम्ही पुदिन्याची पाने टाकू शकता, थोडे टाकू शकता। आता 20 ते 25 मिनिटं छान याला मंद आचेवर शिजून घ्यायची ही बिर्याणी। बघू शकता 20-25 मिनिटानंतर याचा सुगंध इतका सुटलेला आहे। याच्यावर चंबर मी थोडं सोबत घेतलेलं आहे ते। आता इथे प्लेटमध्ये मी बिर्याणी घेतलेली आहे, खूप छान सुगंध सुटलेला आहे, बघताच खावीशी वाटणारी झालेली आहे। आता वरतून याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि इथे मी कुचुंबर घेतलेला आहे वाटीमध्ये।